हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद, ज्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असे म्हणतात, त्याच्याबद्दल थोडी माहिती। औरंगाबाद शहर व परिसरात प्राचीन काळापासून विविध सांस्कृतिक नैसर्गिक बाबींनी नटलेला परिसर आहे। युनेस्कोने घोषित केलेली औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ अशी 2 जगप्रसिद्ध वारसा स्थळे आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन क्षमता अस्तित्वात असलेली पर्यटन स्थळे स्मारके विचारात घेता औरंगाबाद जिल्ह्यास पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे। ऐतिहासिक परंपरा लाभलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख महत्त्वाचे शहर आहे। याला 52 दरवाजांचे शहर असेही म्हणतात। या शहराचे पूर्वीचे नाव खडकी होते, मात्र हल्ली या शहरांचा उल्लेख संभाजीनगर म्हणूनही केलेला दिसतो। अलीकडे काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे। औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असे शहर आहे। वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पंढरपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या शहरात आहे। बीबी का मकबरा, पानचक्की, सोनेरी महल, ऐतिहासिक हिमायत बाग, नवनिर्मित सिद्धार्थ उद्यान, किले आर्क, दिल्ली गेट, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, ऐतिहासिक संग्रहालय, जवळच वेरूळ जगप्रसिद्ध लेणी, भद्रा, मारुती, खुलताबाद, पैठणनाथ महाराजांचे समाधीस्थळ, दौलताबाद किल्ला इत्यादी प्रेक्षणीय आकर्षक ठिकाणे औरंगाबाद नजीक आहे। औरंगाबाद हे पर्यटन केंद्र म्हणून पर्यटकांना खूप सोयीचे आहे। यानंतर बघू नांदेड शहराची माहिती। गोदावरी नदीकाठावरील प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण म्हणजे नांदेड। मुंबईहून 595 किलोमीटर, पुणे 498 किलोमीटर, औरंगाबादवरून 260 किलोमीटर अंतरावर नांदेड हे शहर आहे। शिखांचे 10वे व शेवटचे गुरु श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे समाधीस्थळ या शहरात आहे। यामुळे या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे। महाराजा रणजित सिंहजी यांनी येथील समाधीस्थान व तख्त सचखंड गुरुद्वाराचे उत्कृष्ट बांधकाम केलेले आहे। हनुमान टेकडी हे प्राचीन देवस्थान याच ठिकाणी आहे। असे हे पवित्र नांदेड शहर आहे। यानंतर पाहू पंढरपूरची माहिती। तालुका पंढरपूर, जिल्हा